श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण हा स्वामी संदेश नक्की पाठवा. तुझ्या घरात आज यशाची चांगली बातमी येणार आहे. स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद तुझ्यावर सदैव राहोत. त्यांच्या कृपेने तुझे कार्य सिद्धीस जाईल व घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. श्रद्धा आणि सबुरी या दोन्ही गुणांनी तू आपली वाटचाल कर. संकटे आली तरी घाबरू नकोस. स्वामींच्या नामस्मरणात तुला शक्ती मिळेल. त्यांच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती नक्कीच येईल. स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद तुला आणि तुझ्या कुटुंबाला सदैव मिळत राहोत. आज मिळणाऱ्या यशस्वी बातमीमुळे तुझ्या जीवनात नवा आत्मविश्वास आणि सकारात्मकता निर्माण होईल. प्रत्येक यशस्वी सणासाठी स्वामींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त कर आणि नेहमी नम्रता बाळग. तुझ्या प्रामाणिक प्रयत्नांना आणि मेहनतीला त्यांच्या कृपेने योग्य फळ मिळेल. जीवनात आलेल्या प्रत्येक आव्हानाला सामोरे जाताना स्वामींचे मार्गदर्शन तुझ्या सोबत असेल. त्यांच्या मंत्राचा जप तुझ्या मनाला शांतता आणि स्थैर्य देईल. विश्वास ठेव, स्वामी समर्थ तुझ्या जीवनात सतत चमत्कार घडवत राहतील. स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद नेहमीच आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण असतात. त्यांच्या कृपेनेच आपल्या जीवनात चांगले परिवर्तन घडू शकते आणि आपण जे काही साध्य करतो त्यामध्ये त्यांचे प्रगाढ मार्गदर्शन असते. स्वामींच्या वचनांची गोडी आणि त्यांच्या शिकवणीचे पालन करणारे जीवन आपल्या आंतरिक उन्नतीसाठी आवश्यक आहे. जेव्हा आपल्या जीवनात थोडी निराशा येते तेव्हा स्वामींच्या आशीर्वादाची शक्ती आपल्याला नवा आत्मविश्वास आणि प्रेरणा देते. त्यांच्या कृपेनेच आपण यशाच्या मार्गावर चालू शकतो, जरी त्या मार्गावर संकट आणि अडचणी असल्या तरी. आजच्या यशाच्या बातमीनंतर तुमचं जीवन एक नवा वळण घेईल. तुमच्या प्रयत्नाचे योग्य फळ मिळाल्याने तुमच्यातील आत्मविश्वास एका नवा उंची गाठेल. तुम्हाला हे जाणवेल की स्वामींच्या आशीर्वादामुळेच तुम्हाला यशाची गोड चांगली बातमी मिळाली आहे. स्वामींच्या शिकवणीतील सत्यता आणि त्यांच्या आध्यात्मिक शक्तीचा अनुभव घेतल्यावर जीवन अधिक समृद्ध आणि शांत होईल. आपल्या कुटुंबाला आणि समाजाला हसत खिदळत आणणारा आशीर्वाद तुमच्या जीवनात नेहमीच राहील. ते सर्वांच्या आयुष्यात सुख शांती देण्यासाठी आपले पाऊल मागे टाकतात. आत्मविश्वास, आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे एक अतुलनीय स्रोत आहेत. स्वामींचे वचन आहे की आपल्याला जीवनातील सर्व संकटावर विजय मिळवायचा असेल तर आपल्या कर्माची शुद्धता आणि मानसिकता निश्चितच मोलाची असायला हवी. कर्माची शुद्धता म्हणजे आपल्या कामामध्ये एकाग्रता आणि प्रामाणिकपणा राखणे. स्वामींच्या शिक्षणानुसार जेव्हा आपण प्रत्येक कामाला एक भक्तिपूर्ण आणि दिल से अर्पण करतो तेव्हा त्या कामाला स्वामींचे आशीर्वाद प्राप्त होतात. हे साक्षात्कार होण्याचे प्रत्यक्ष मार्ग आहे. जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्वामींचे आशीर्वाद जाणवले की आपले हृदय समाधानाने भरले जाते आणि अशा प्रसंगी आपल्याला सर्व कार्य सहजतेने पार पडते. स्वामींनी दिलेल्या यशासाठी स्वामींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणं अत्यंत आवश्यक आहे. यश हे आपलं एक व्यक्तित्व असल्याचे प्रमाण होऊ शकते, परंतु त्यांच्या मागे असलेल्या मेहनतीला आणि त्यातल्या समर्पणाला कधीही विसरू नका. जोपर्यंत आपली मनाची वृत्ती नम्र आणि कृतज्ञ राहील तोपर्यंत स्वामींच्या आशीर्वादानेच तुमच्या जीवनात प्रगती होईल. प्रत्येक यश आणि विजय स्वामींच्या चरणामध्ये समर्पित करणे हे एक उच्चतम भावनेचे मार्गदर्शन आहे. हे आपल्याला जीवनातील प्रत्येक क्षणाला ताजेतवाने करतात आणि आपल्याला आयुष्यातील खरे महत्त्व समजून देतात. स्वामी समर्थ महाराजांचा उपदेश आजही त्याच परिणामकारकतेने कार्यरत आहे. त्यांचे शब्द हे चिरंतन सत्य आहे. ज्याच्यात आध्यात्मिक जागरूकता आहे तो सच्चा यशस्वी होतो. यश हे केवळ बाह्य गोष्टींच्या प्रतीकाने नाही तर आपल्या आंतरिक शांतीच्या आणि आत्म्यातील
शुद्धतेच्या प्रतीकानेही मोजले जाते. जीवनातील प्रत्येक आघात, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक निराशा हे आपल्या जीवनातील पिळवणूक किंवा कष्ट नसून एक शाश्वत धडा असतो, जो स्वामींच्या आशीर्वादानेच आपल्याला शिकता येतो. हे महत्त्वाचे आहे की आपल्याला प्रत्यक्ष अनुभवाने आणि मनोबलाने जाणवले की आपले यश एक मोठे उत्तरदायित्व आहे. जेव्हा आपण आपल्या यशाच्या शिखरावर पोहोचता तेव्हा आपल्या जीवनातील कोणत्याही कडवटतेवर विजय मिळवण्याची तयारी हवी असते. स्वामींचा आशीर्वाद आपल्यासोबत असल्यावर आपल्याला कधीही एकटे जाणवणार नाही. स्वामींच्या कृपेनेच आपल्याला प्रत्येक अडचण ओलांडताना येईल, त्यामुळे आणि त्या सर्व असंभव गोष्टी देखील शक्य होतील. स्वामींचा मार्ग म्हणजे सद्गुणांचा मार्ग. आपला कृत्य, विचार आणि कर्म हे नेहमीच उच्चतम स्तरावर असावे लागतात. सदैव सकारात्मकता आणि समाधान बाळगणे हे स्वामींच्या शिकवणीचे खरे दर्शन आहे. यशाच्या सर्वोत्तम शिखरावर पोहोचण्यासाठी आपण त्यांचा आदर्श स्वीकारून प्रामाणिकपणे परिश्रम घेणे आवश्यक आहे. विश्वास ठेवा, स्वामींची कृपा तुमच्या जीवनाला अनंत आनंद आणि यश देईल आणि तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा देईल. शेवटी स्वामींच्या आशीर्वादानेच आपण या संसारात आत्मिक शांती आणि सुख अनुभवू शकतो. त्यांच्या वचनेत प्रत्येक एक यशस्वी आणि शाश्वत सत्य आहे आणि त्यांची शिकवणही आपल्याला जीवनातील सर्वोत्तम दृष्टिकोन दर्शवते. स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाच्या शक्तीला शब्दामध्ये व्यक्त करणे खूप कठीण आहे, कारण त्या शक्तीचा अनुभव केल्यावरच तिचे महत्त्व आणि प्रभाव स्पष्ट होतो. त्यांच्या कृपेनेच आपल्याला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन मिळते. हे मार्गदर्शन केवळ बाह्य यशासाठीच नाही तर आंतरिक शांततेसाठीही आवश्यक आहे. स्वामी समर्थ महाराजांचे जीवन आणि त्यांची शिकवण एक उत्कृष्ट उदाहरण आहे की आपल्याला आपले जीवन कसे समृद्ध आणि संतुष्ट करायचे आणि आपले हृदय कसे स्वच्छ ठेवायचे. ते एक पवित्र मार्गदर्शन आहेत. ते आपल्याला प्रत्येक अडचणीतून मार्गदर्शन करतात आणि आपल्या अंतःकरणातील शांती आणि समाधान शोधण्याचा मार्ग दर्शवतात आणि दाखवतात. स्वामींच्या शिकवणीतील एक महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे कर्मयोग. स्वामी समर्थ महाराजांचं जीवन हे कर्मयोगाचं जिवंत उदाहरण आहे. त्यांनी जीवनात केलेले प्रत्येक कार्य हे पूर्णपणे समर्पित, निष्कलंक आणि भक्तिपूर्ण होते. यांचे प्रत्येक कर्म, प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द यामध्ये भगवानाचा आशीर्वाद होता. ते नेहमीच सांगत असत की जोपर्यंत आपल्याला आपल्या कार्यात तामसिक, राजस आणि सर्व गुणांचा योग्य समतोल साधता येत नाही तोपर्यंत आपली आत्मिक प्रगती साधता येत नाही. हे स्वामींच्या शिकवणीचं सार्थक आहे. जीवनात यश प्राप्त करण्यासाठी आपल्या कर्माची शुद्धता अनिवार्य आहे. स्वामींच्या वचनानुसार कोणतेही कार्य केवळ त्यांच्याकडून मिळणाऱ्या फळाच्या विचाराने केले जाऊ नये, तर त्याच कामामध्ये पूर्ण समर्पण असावं लागतो. जेव्हा आपण आपली भूमिका पूर्णपणे पार पाडतो आणि त्या कामाच्या स्वरूपामध्ये निस्वार्थ भाव ठेवतो तेव्हा त्या कामामध्ये दिव्य कृपा नक्कीच कार्यरत होईल. स्वामींच्या शिक्षणानेच आपल्याला हे शिकवले की कर्म म्हणजे केवळ आपले बाह्य कार्य नाही, तर ते आपल्या अंतर्मनाच्या आचारधर्माशी संबंधित आहे. जर आपला मनुष्यत्वाचा उद्देश उत्तम असेल आणि आपला दृष्टिकोन प्रामाणिक असेल तर आपली धर्म कर्म आपल्याला यश मिळवून देतील. स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाची अधिक सखोलता समजून घेतल्यास आपण नक्कीच हे जाणवू शकतो की जीवनातील प्रत्येक टप्प्यावर स्वामींचा आधार आपल्याला सक्षम बनवतो. आजच्या यशाच्या बातमीनंतर हे आपल्याला अधिक स्पष्ट होईल. त्यांच्याशी संबंधित असलेली प्रत्येक गोष्ट, त्यांच्या चांगल्या कार्याची प्रेरणा आपल्या जीवनात प्रतिबिंब होईल. स्वामींच्या कृपेने जीवनातील असंख्य नकारात्मक परिस्थितीही आपल्याला सोप्या आणि समजून घेण्यायोग्य दिसू लागतात. प्रत्येक अडचण म्हणजे एक नवीन शिकवण आहे जी आपल्याला अधिक मजबूत बनवते. स्वामींचे आशीर्वाद आपल्याला ते शिकवतात की जरी परिस्थिती कठीण असो तरीही विश्वास ठेवून पुढे जाणे आणि आपले कार्य निष्ठेने करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वामींच्या मार्गदर्शनानुसार ज्यावेळी आपण जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर संकटांचा सामना करतो तेव्हा आपल्याला स्वतःची प्रगल्भता आणि धैर्य वाढवण्यासाठी
स्वामींच्या मंत्रांचा जप करणे आवश्यक आहे. स्वामींचे मंत्र आपल्या अंतःकरणातील सर्व नकारात्मक विचार आणि भावना दूर करतात. ते मनाच्या गोंधळाची शांती करतात आणि आपल्याला योग्य दिशा देतात. प्रत्येक मंत्र हे एक शक्तिशाली औषध आहे जे आपल्या जीवनातील मानसिक गोंधळ आणि शारीरिक थकवा दूर करते. स्वामींच्या मंत्राचा जप करताना आपले मन एकाग्र राहते आणि आपण अधिक शांततेत विचार करू शकतो. त्याने दिलेल्या मंत्रामध्ये त्या चमत्कारी शक्तीचा अभ्यास केला की त्या शब्दांच्या उच्चाराने आपल्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो. जेव्हा आपण त्या मंत्राचा जप नियमितपणे करतो तेव्हा आपल्याला आध्यात्मिक आणि शांती, स्थैर्य आणि संतोष मिळतो. स्वामींच्या आशीर्वादामुळेच आपल्या प्रत्येक निर्णयाचा मार्गदर्शन तंतोतंत योग्य दिशेने होतो. आपल्या जीवनात सर्व काही स्वामींच्या आशीर्वादाने शक्य होते. त्यांच्या मार्गदर्शनानेच आपल्याला खरे उद्दिष्ट समजते आणि त्या उद्दिष्टाच्या दिशेने एकाग्रतेने काम करता येते. जीवनातील प्रत्येक पायरी पार करण्यासाठी स्वामींच्या कृपेची आवश्यकता असते आणि आहे. ते आपल्या जीवनातील सर्व अडचणी आणि समस्यांना दूर करून आपल्या जीवनाला अनंत आनंदाने भरतात. स्वामींचे आशीर्वाद हे प्रत्येक चांगल्या कार्यासाठी एक मूलभूत कारण असतात. ज्यावेळी आपण जीवनाच्या कोणत्याही क्षणाला त्यांच्या चरणामध्ये कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा त्या कृतज्ञतेचे फळ आपल्याला मिळते. स्वामींच्या चरणामध्ये आपली आत्मा आणि जीवन समर्पित केल्यावर जीवनाचा अनंत आनंद, आशीर्वादाचा प्रवाह सुरू होतो. त्यामुळे प्रत्येक यशाचा आदर आणि आभार व्यक्त करताना त्या आशीर्वादाचे योग्य ठिकाणी उपयोग करा आणि त्या प्रत्येक आपल्या कर्माची शुद्धता आणि निष्ठा कायम ठेवा. स्वामींची कृपा आपल्यावर सदैव असू द्या आणि त्यांच्या शिकवणीचा पाठ करत राहा. तेच आपल्याला जीवनाच्या सर्वोत्तम शिखरापर्यंत पोहोचवतील. स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद आणि त्यांचे मार्गदर्शन आपल्या जीवनातील प्रत्येक वळणावर आवश्यक आहे. त्यांच्या कृपेनेच आपण जीवनातील संकटांचा सामना करू शकतो आणि त्यांच्याशी एक सामान्य नातं जोडल्यामुळेच आपल्या जीवनाला स्थिरता आणि शांती मिळू शकते. स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीला आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहण्याची शिकवण दिली आहे. त्यांनी दाखवले की प्रत्येक कर्म, प्रत्येक विचार आणि प्रत्येक शब्द दिव्य असावा लागतो. त्यांच्या मार्गानुसार आध्यात्मिक मार्गदर्शन करत नाही तर तो आपल्या जीवनाच्या सखोल अर्थाची आणि उद्देशाची माहिती देखील देतो. स्वामींच्या वचनात एक सशक्त प्रेरणा आहे. त्यांच्या शिकवण फक्त आध्यात्मिक जीवनासाठीच नाही तर आपल्याला दैनंदिन जीवनातही लागू शकते. त्यांनी सांगितले की जो प्रामाणिकपणे कार्य करतो तोच आपला मार्गदर्शक होऊ शकतो. जो आपल्या कर्मातून ईश्वराशी जोडला जातो तोच जीवनाच्या अंतिम सत्यापर्यंत पोहोचू शकतो. हे स्वामींचं खरे व्रत आहे. त्यांच्या आशीर्वादाने आपले जीवन एक नवा दिशेने वळते. त्यांच्या शिकवणीनेच आपल्याला आदर्श मार्गदर्शन मिळते आणि त्या मार्गावर चालताना आपले जीवन अधिकाधिक पवित्र आणि योग्य बनते. स्वामींच्या शिकवणीची महती ही केवळ त्याच्या भव्यतेमध्ये नाही तर ती त्याच्या साधेपणामध्ये आहे. स्वामी समर्थ महाराज हे एक अत्यंत साधे जीवन जगत होते, परंतु त्याचा अंतर्गत विशालतेचा अनुभव घेणाऱ्याला तो मोठ्या उंचीवर नेतो. आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण आणि कृत्य हे एक साधना असावे लागते. जेव्हा आपले कार्य ईश्वराला समर्पित असते तेव्हा तो कार्य केवळ आपल्या आत्म्याची उन्नती करणारा बनतो. हे स्वामींचे तत्वज्ञान आहे. स्वामींच्या कृपेने जीवनातल्या प्रत्येक सुस्पष्टतेला एक गहिरा अर्थ होतो. आजकालच्या या भागदौड आणि तणावपूर्ण जीवनात स्वामींच्या शिकवणीने शांती आणि धैर्य मिळवणे अत्यंत आवश्यक ठरते. जेव्हा आपल्याला थोडं थांबून शांतपणे विचार करायला लागतो तेव्हा आपल्याला जीवनातील खरे सौंदर्य आणि आपली खरी भक्ती दिसून येते. स्वामींच्या आशीर्वादानेच आपण त्यांच्या आध्यात्मिक आणि शांततेसाठी प्रयत्नशील राहतो. तुमच्या जीवनातील यशाच्या प्रत्येक टप्प्यावर स्वामींचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन सदैव तुमच्या सोबत असतील. जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा त्याचा योग्य उपयोग करू शकता. स्वामींचे आशीर्वाद त्या यशाला स्थिरता देतात आणि तुमच्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण करतात. स्वामींच्या कृपेने आपले जीवन फुलते जाते आणि त्यात आशा आणि प्रेमाची छटा दिसते.
त्यांचा मार्गदर्शन करताना आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाची महत्त्वपूर्णता समजते आणि आपण अधिकाधिक प्रामाणिकपणे काम करू लागतो. जीवनाच्या प्रत्येक अडचणीमध्ये स्वामींचे आशीर्वाद आम्हाला चांगले निर्णय घेण्यास मदत करतात. त्यांच्या कृपेने आपल्याला आपल्या सध्याच्या परिस्थितीतून बाहेर पडण्याची शक्ती प्राप्त होते. स्वामींच्या मंत्राचा जप केल्याने आपल्याला मानसिक शांती मिळते आणि जीवनातील असंख्य समस्यांना निराकरण करण्याची क्षमता मिळते. जेव्हा आपण आपली मनोवृत्ती आणि आचारधर्म स्वामींच्या शिकवणीप्रमाणे असतो तेव्हा कोणतीही समस्या आपल्याला चुरगाळत नाही. आध्यात्मिक मार्गावर चालताना स्वामींच्या शिकवणीला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे अत्यंत आवश्यक आहे. ते ज्या पद्धतीने जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आदर करत होते त्या पद्धतीने आपल्यालाही जीवन घडवायला पाहिजे. त्यांचे प्रत्येक शब्द, प्रत्येक वचन म्हणजे एक दिव्य मंत्र असतो जो आपल्याला जीवनाला सत्य आणि शांतीच्या मार्गावर नेतो. स्वामींच्या शिकवणीची खरी सुंदरता ही आहे की ते इतरांना मदत करण्यास नेहमी तत्पर असतं. त्यांचे जीवन समर्पणाचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. स्वामींच्या कृपेनेच प्रत्येक दुःख आणि वेदना आपल्याला एक शिकवण देतात. त्या दुःखातून आपण जास्त मजबूत आणि सक्षम बनतो. जीवनातील प्रत्येक संघर्ष हे एक सोडवलेले गूढ असते जे आपल्याला स्वामींच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून समजून घ्यायचं असतं. यांनी दिलेले शिकवणीमुळेच आपल्याला जीवनाच्या खरे रूप दिसू लागते. स्वामींच्या मार्गदर्शनानुसार आपले प्रत्येक निर्णय सुसंगत आणि प्रेमपूर्ण असतात. स्वामींच्या आशीर्वादांचा अनुभव केल्यावर आपल्याला जीवनातील वास्तविक शांती प्राप्त होते. ज्यावेळी जीवनातील प्रत्येक गोष्ट स्पष्ट होईल तेव्हा आपल्याला त्या मोठ्या सत्याचा अनुभव होईल जो स्वामींच्या शिकवणीमध्ये छुपा आहे. जेव्हा आपले जीवन पूर्णपणे स्वामींच्या पावलावर ठेवले जाते तेव्हा जीवन आपोआप सुकर होऊन त्यात एक दिव्य अनुभव आकार घेतो. जीवनाच्या मार्गावर स्वामींच्या कृपेनेच प्रत्येक अडचण दूर होईल. त्यांच्या आशीर्वादानेच आपल्याला जीवनातील सर्व अंधारातून प्रकाश दिसेल. तेच आपल्या जीवनाच्या प्रत्येक श्वासामध्ये एक शांती आणि सामर्थ्य निर्माण करतील. स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद साक्षात्काराच्या मार्गावर आपल्याला प्रत्येक क्षणात मार्गदर्शन करतील आणि त्यांचा दिव्य प्रकाश आपल्या सदैव सोबत राहील. कधी कधी सगळं संपलं, आता काही होऊ शकत नाही असे वाटते. असा आपण समज करून घेतो. आपण आपल्यालाच घाबरवतो. परंतु थोडं शांत राहिलं, स्वामींचे वचन भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आठवले आणि खंबीरपणे परिस्थितीचा सामना केला तर नक्कीच आधार मिळतो आणि पुढचा मार्ग दिसू शकतो. त्यामुळे म्हणून स्वामींना शरण जावे आणि स्वामींच्या नामस्मरणात दंग राहावे. स्वामींच्या सेवेत राहणे हे अत्यंत आपल्याला आनंदमय बनवतं. श्री स्वामी समर्थ आपली भरपूर परीक्षा घेतात. ते आपला संयम बघत असतात. आपल्याला भरपूर अडचणी व संकटेही निर्माण करतात. बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते. बरेच सेवेकरी कंटाळून स्वामी सेवा सोडतात, पण ते चुकीचे आहे. आपण का विसरून जातो की संकट कितीही मोठं असलं तरी त्या संकटाहूनही मोठे आपले स्वामी आहेत. म्हणून कधीही न डगमगता स्वामी सेवेत चालत राहावे. कारण स्वामींनी एकदा आपल्याला जर हात दिला तर ते सोडत नाहीत कधी. नेहमीच ते आपल्या पाठीशी उभे असतात आणि येणाऱ्या संकटाची तीव्रता कमी करतात व नंतर आपल्या ओंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. तू मला तुझ्या देवघरात आणून तर ठेवलेस, पण तू तुझ्याच विश्वात मग्न आहे. औपचारिकता म्हणून दिवा तर मात्र लावतोस, पण मनापासून माझा तू झालाच नाही. मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे, माझ्या समोर बसावे, माझ्याशी बोलावे. म्हणून रोज मी तुझ्या आतुरतेने वाटही बघतो. एक लक्षात घे, ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना तर तो हात आयुष्यभर सोडत नाही. मी नेहमीच त्याच्या सोबत असतो. मार्गाने चालताना जो नाम घेतो त्याच्याकडून पावलोपावली यज्ञ घडतो असे समजावे. जो माणूस धंदा करताना नाम घेतो त्याला सतत समाधीचे सौख्य लाभते. जेवताना प्रत्येक घासाबरोबर जो नाम घेतो त्याला भोजन करूनही उपवासाचे फळ मिळते. भोगताना किंवा त्याग करताना जो नाम घेतो त्याला उन्नवीचे
बंधन लागत नाही. त्यामुळे स्वामींचे नामस्मरण सतत तुमच्या ओटी राहू द्या. माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस असा मी केव्हा म्हणेन, जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील. समोरच्याचं मन दुखावणार नाही ना ह्याची तर काळजी घेशील, परंतु तुझे शब्द फुकट जात नाही ना याची तर पण जास्त काळजी घेशील. ज्या त्याला शब्दाची किंमतच नाही अशा समोरचं उगाचच वायफळ बोलणं सोडत अशा शांत राहणं. स्वतःची ऊर्जा वाढव, ती नामस्मरणामध्ये दे. यशस्वी होशील हे नक्की. मात्र एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा आणि हारला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, आतुरतेने बोलून बघा आणि मनासारखं नाही झालं तर सांगा. आयुष्यात कधीही कसलीही चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका, कारण त्यापेक्षा मोठा निवारा ब्रह्मांडात कोणताच नाही. स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्ताला संकटातून बाहेर काढताना त्याला धीर देतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भक्ताच्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी स्वामींच्या कृपादृष्टीचा अनुभव भक्ताला मिळतो. त्यांच्या आशीर्वादाने भक्त संकटावर मात करतो आणि आत्मविश्वासाने जीवनात पुढे जातो. शरण माझे, रक्षण तुझे हे वचन सत्य ठरत स्वामी समर्थ भक्ताला योग्य मार्ग दाखवतात. त्यांचे शब्द आणि कृपा भक्ताच्या जीवनात प्रकाश फुलवतात. स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्ताला संकटातून बाहेर काढताना त्याला आत्मबल आणि श्रद्धेची शिकवण देतात. जो माझ्यावर निश्चयाने विश्वास ठेवतो त्याला मी कधीच एकटं सोडत नाही असं ते सांगतात. भक्त जेव्हा जीवनातील कठीण परिस्थितीत अडकतो तेव्हा स्वामींवर अखंड श्रद्धा ठेवल्याने त्याच्या मनातील भीती नाहीशी होते. स्वामी समर्थांची उपासना भक्तांच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. त्यांच्या कृपेने भक्ताचे मन शांत होते आणि तो संकटावर मात करण्यासाठी सक्षम होतो. स्वामींवर दृढ विश्वास ठेवून भक्ताने प्रार्थना केली की स्वामी तुमच्या पायाशी मी शरण आलो आहे, माझे रक्षण करा. स्वामी समर्थांचा अनुभव असा आहे की जेव्हा भक्त पूर्णपणे समर्पणाने त्यांची आठवण करतो तेव्हा त्यांना सहज मार्ग सापडतो. भक्ताच्या जीवनातील अडचणी, संकटे आणि दुःखावर स्वामी समर्थांची कृपा कायम राहते. अकाल मृत्यू वो टळो जो हरिनाम वडे या वचनाप्रमाणे भक्ताचे रक्षण होते आणि त्याला जीवनात नव्या दिशेने पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. स्वामी समर्थांच्या कृपेने भक्ताच्या मनात श्रद्धा, धैर्य आणि शांती निर्माण होते. त्यांच्या स्मरणाने मन शांती लाभते आणि मानसिक अशांतता दूर होते. भक्त जेव्हा संकटात असतो तेव्हा स्वामी समर्थांचा आशीर्वाद त्याला योग्य मार्गदर्शन करतो आणि संकटावर मात करण्याची ताकद प्रदान करतो. स्वामी समर्थांच्या उपदेशामध्ये श्रद्धा आणि सबुरी या दोन तत्वांचा महत्त्वपूर्ण संदेश आहे. श्रद्धेमुळे भक्ताच्या जीवनात विश्वास निर्माण होतो आणि सबुरीमुळे तो संयमाने योग्य वेळेची वाट पाहतो. स्वामी समर्थांचे स्मरण हे भक्ताच्या जीवनातील अंधकार दूर करून प्रकाश दाखवणारे असते. त्यांच्या कृपेने भक्ताच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान नक्कीच येते. स्वामी समर्थांचे स्मरण भक्ताच्या जीवनात एक सकारात्मक परिवर्तन घडवते. त्यांची कृपा लाभल्यामुळे भक्तामध्ये आत्मविश्वास आणि आशावाद वाढतो. त्यांच्या उपदेशामध्ये सर्वांमध्ये परमेश्वर आहे असा संदेश देण्यात आलेला आहे, जो भक्ताला प्रत्येक प्राणीमात्रामध्ये दैवी तत्व पाहण्याची शिकवण देतो. जेव्हा भक्त संकटात असतो तेव्हा स्वामी समर्थांची उपस्थिती जणू त्याच्या हृदयात प्रकाशाची किरणे उमटवते. त्यांच्या नामस्मरणाने संकटावर मात करण्याची ताकद मिळते आणि भक्तास पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. स्वामी समर्थांची शिकवण भक्ताला कर्मयोगाच्या मार्गावर नेते. त्यांच्या कृपेने भक्त आपल्या कर्तव्याचे पालन प्रामाणिकपणे करतो आणि त्याच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अखेरीस स्वामी समर्थांच्या सतत स्मरणाने भक्ताच्या जीवनातील अडचणी संपून त्याच्या जीवनात शांती, समाधान आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते. स्वामी समर्थांचे स्मरण हे केवळ संकट काळातच नव्हे तर प्रत्येक क्षणी भक्ताला ऊर्जा आणि शांतता प्रदान करते. त्यांच्या उपदेशामध्ये भक्ती, सेवा आणि प्रेम या तत्वांचा महत्त्वपूर्ण उल्लेख आहे. जेव्हा भक्त त्यांच्या चरणी पूर्णपणे समर्पित होतो तेव्हा त्याला
मानसिक शांती आणि आध्यात्मिक समाधान मिळते. स्वामी समर्थांनी सांगितले आहे की दुःख हे क्षणिक आहे, श्रद्धा आणि सबुरीनेच तुम्ही त्यावर मात करू शकता. या वचनानुसार भक्ताने धीराने आणि श्रद्धेने प्रत्येक परिस्थितीचा सामना करावा. त्यांचे नामस्मरण केल्याने भक्ताच्या मनात सकारात्मक विचार आणि आध्यात्मिक जागृती होते. त्यांच्या शरीरातून असे दिसते की त्याने अनेक भक्तांचे जीवन बदलले आहे. त्यांच्या कृपेमुळे असाध्य रोग बरे झाले, आर्थिक अडचणी दूर झाल्या आणि संकटाने ग्रस्त असलेल्या भक्तांना नवा मार्ग मिळाला. स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हे, तर ते दिव्य ऊर्जा आहेत, जे त्यांच्या नामस्मरणाने भक्ताच्या जीवनातील सर्व अंधकार दूर करतात. त्यांच्या शिकवणीमधून आपल्याला समजते की भक्ती हा जीवनाचा खरा आधार आहे. त्यांच्या कृपेने भक्ताच्या जीवनात केवळ बाह्य यश नव्हे, तर आंतरिक शांतता आणि समाधानही प्राप्त होते. त्यांच्या उपदेशांचे पालन केल्यास जीवनात योग्य मार्गदर्शन मिळतो आणि भक्ताचे जीवन आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गावर प्रवास करू लागते. स्वामी समर्थांचे स्मरण हे भक्ताला केवळ भौतिक सुखाची प्राप्ती करून देत नाही, तर त्याला आध्यात्मिक शिखरावर पोहोचवते. त्यांच्या उपदेशामध्ये मनशांती आणि आत्मज्ञान हे केंद्रस्थानी आहेत. स्वामी समर्थांचा मंत्र स्वामी समर्थ हा भक्तांच्या जीवनातील प्रत्येक संकटावर विजय मिळवण्यासाठी एक प्रभावी साधन ठरतो. जेव्हा भक्त प्रार्थना करतो तेव्हा स्वामी समर्थांची अदृश्य कृपा त्याला संरक्षण देते. त्यांच्या कृपेमुळे भक्ताच्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि त्याला आत्मविश्वास, धैर्य आणि समाधान मिळते. भक्ताच्या श्रद्धेमुळे प्रखरता आली की तो प्रत्येक कृतीत स्वामींचे मार्गदर्शन अनुभवतो. स्वामी समर्थांचा संदेश हा केवळ वैयक्तिक कल्याणापुरता मर्यादित नाही, तर तो सर्व समाजाच्या उन्नतीसाठी आहे. त्यांनी माणसामध्ये भेदभाव न करता सर्वांवर प्रेम करावे आणि सेवाभावाने वागावे असा उपदेश दिला आहे. सर्व जीवामध्ये परमात्मा आहे हे तत्त्व त्यांनी जीवनभर सांगितले. स्वामी समर्थाची उपस्थिती ही भक्ताच्या जीवनातील अंधकार नष्ट करून प्रकाश आणि ज्ञानाचा मार्ग दाखवणारी असते. त्यांची चरणी समर्पण केल्याने भक्ताच्या जीवनातील नकारात्मकता नष्ट होते आणि शांतीचा अनुभव होतो. त्यांचे चरित्र आपल्याला शिकवते की श्रद्धा आणि सबुरी या दोन गुणांनी जीवनातील कोणत्याही संकटावर मात करता येते. त्यांचे स्मरण म्हणजे भक्तीसाठी एक अद्वितीय आध्यात्मिक आधार असतो, जो त्याला प्रत्येक क्षणी उभारी देतो आणि आत्मिक शांतीचा अनुभव होतो. स्वामी समर्थांची कृपा म्हणजे केवळ वरदान नसून ती भक्ताच्या जीवनातील एक मार्गदर्शक शक्ती आहे. त्यांच्या कृपेने भक्ताला नवे दृष्टिकोन, नवे संधी आणि नव्या आशीर्वादांची अनुभूती होते. स्वामी समर्थांचे स्मरण म्हणजे भक्ताच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा, शांती आणि उन्नतीचा स्रोत. त्यांच्या कृपेमुळे भक्ताला आत्मिक शांती आणि मानसिक स्थैर्य प्राप्त होते. स्वामी समर्थांचा मंत्र श्री स्वामी समर्थ हा भक्तांच्या जीवनातील प्रत्येक संकटावर मात करण्याची एक दिव्य शक्ती आहे. जेव्हा भक्त पूर्ण श्रद्धा आणि समर्पणाने स्वामी समर्थांचे स्मरण करतो तेव्हा त्याला एक अदृश्य संरक्षण कवच लाभते. त्यांच्या कृपेमुळे भक्ताच्या जीवनातील नकारात्मकता, चिंता आणि भय नष्ट होतात. स्वामी समर्थांचे स्मरण म्हणजे भक्ताच्या जीवनातील अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवणारे एक दिव्य माध्यम. स्वामी समर्थांचे जीवनचरित्र हे भक्तासाठी एक प्रेरणादायी मार्गदर्शन आहे. त्यांनी आपल्या जीवनात अनेक चमत्कार केले आणि भक्तांच्या जीवनातील दुःख, अडचणी दूर केल्या. त्यांच्या कृपेने अनेक भक्तांचे असाध्य रोग बरे झाले, आर्थिक अडचणी दूर झाल्या आणि भक्तांना जीवनात नव्या दिशेने पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. स्वामी समर्थांनी श्रद्धा आणि सबुरी हे दोन तत्वज्ञान शिकवले. श्रद्धेमुळे भक्ताच्या मनात विश्वास निर्माण झाला, तर सबुरीमुळे संयम आणि धैर्य विकसित होते. त्यांच्या शिकवणीमध्ये भक्ती, सेवा आणि परोपकार यांचा विशेष उल्लेख आहे. याने सांगितले की जेव्हा तुम्ही मनपूर्वक परमेश्वराचे स्मरण करता तेव्हा तुम्हाला जीवनातील सर्व संकटावर मात करण्याची ताकद मिळते. स्वामी समर्थांचा उपदेश हा केवळ भक्ती मार्गासाठीच नव्हे, तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या शिकवणीनुसार भक्ताने आपल्या जीवनात नेहमी सत्य, नेहमी अहिंसा आणि दयाळूपणाचा अवलंब करावा.
त्यांच्या कृपेमुळे भक्ताच्या जीवनात सकारात्मक बदल घडतो आणि तो आपल्या कर्मात अधिक प्रामाणिक होतो. स्वामी समर्थांचे स्मरण केल्याने भक्ताच्या जीवनात अनेक आध्यात्मिक परिवर्तन होतात. भक्ताला मन शांती मिळते, यांच्या जीवनात नवी ऊर्जा संचारते आणि तो अधिक आत्मविश्वासाने जीवनाचा सामना करतो. त्यांच्या कृपेमुळे भक्ताच्या जीवनातील असंभव गोष्टी देखील शक्य होतात. स्वामी समर्थांनी सर्वांमध्ये परमेश्वर आहे हा संदेश दिला आहे. त्यांच्या या उपदेशामुळे भक्ताच्या मनात समता, प्रेम आणि सेवाभाव निर्माण होतो. त्यांनी शिकवले की माणसामध्ये भेदभाव न करता प्रत्येकाला प्रेम आणि आदर द्या. त्यांच्या या तत्वज्ञानामुळे भक्ताच्या जीवनातील सहानुभूती आणि दयाळूपणाची वाढ होते. स्वामी समर्थांचे चरित्र हे भक्तासाठी एक जीवनदायी प्रेरणा आहे. यांच्या जीवनातील असे प्रसंग आपल्याला शिकवतात की श्रद्धा आणि सबुरी या दोन तत्वांच्या साहाय्याने कोणतीही अडचण दूर करता येते. त्यांच्या अनेक भक्तांच्या संकटातून मुक्त केले आणि त्यांच्या जीवनात शांती आणि समाधान निर्माण केले. स्वामी समर्थांची कृपा ही भक्ताच्या जीवनातील एक अदृश्य संरक्षण कवच आहे. त्यांच्या नामस्मरणाने भक्ताच्या जीवनातील सर्व नकारात्मकता दूर होते आणि तो सकारात्मकतेच्या दिशेने प्रवास करतो. त्यांच्या शिकवणीमुळे भक्ताच्या जीवनात आत्मविश्वास आणि शांती, समाधान निर्माण होते. स्वामी समर्थांच्या भक्तांना सांगितले की जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने माझे स्मरण कराल तेव्हा तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील. त्यांच्या या वचनामुळे भक्ताच्या जीवनात एक नवीन आशा आणि आत्मविश्वास निर्माण होतो. स्वामी समर्थांचे स्मरण केवळ संकट काळातच नव्हे तर प्रत्येक क्षणी भक्ताला ऊर्जा आणि शांतता प्रदान करते. त्यांच्या कृपेमुळे भक्ताला मानसिक स्थैर्य आणि आत्मिक समाधान मिळते. त्यांच्या शिकवणीमुळे भक्त अधिक धैर्यशील, संयमी आणि प्रेमळ बनतो. स्वामी समर्थांचे स्मरण म्हणजे भक्तासाठी एक आध्यात्मिक ऊर्जा केंद्र आहे. त्यांच्या नामस्मरणाने भक्ताच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि त्याला शांतीचा अनुभव मिळतो. त्यांच्या कृपेमुळे भक्ताच्या जीवनातील दुःख, चिंता, भय आणि नष्ट होते. प्रत्येक स्वामी समर्थांचा उपदेश हा केवळ वैयक्तिक उन्नतीसाठीच नव्हे तर समाजाच्या कल्याणासाठी देखील आहे. त्यांच्या माणसामध्ये क्षमता, प्रेम आणि सेवाभाव वाढवण्याचा संदेश दिला. त्यांच्या शिकवणीमुळे भक्ताच्या मनात सहानुभूती, दयाळूपणा आणि परोपकाराची भावना निर्माण होते. स्वामी समर्थांचे स्मरण म्हणजे भक्ताच्या जीवनातील एक अनमोल वरदान आहे. त्यांच्या कृपेमुळे भक्ताला जीवनातील प्रत्येक अडथळे पार करण्याची ताकद मिळते आणि तो अधिक आत्मविश्वासाने जीवनाचा सामना करतो. त्यांच्या कृपेमुळे भक्ताच्या जीवनात शांती, समाधान आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते. स्वामींवर विश्वास ठेवून आपल्याला हवे असेल त्या गोष्टींसाठी प्रयत्न सुरू केले की वाटेत येणारे सर्व अडथळे आपोआप दूर होतात. विश्वास ठेव, जिथे संपेल मर्यादा तुझी, तून साथ देतो मी तुझी. करून पहावी प्रार्थना कधीतरी कोणताच मार्ग नसताना. चिमूटभर मागितलं तर ओंजळभर देईल काही शिल्लक नसताना. परिस्थिती ओढाताणीची असली तरी समाधानी वृत्तीच्या माणसाला कधीच काही कमी पडत नाही. सगळेच धडे पुस्तकात मिळत नाही तर असंख्य धडे आयुष्याचं शिकावं लागतं. संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही. जोपर्यंत छन्नीचा धाव सहन करता येत नाही तोपर्यंत दगडालाही देव होता येत नाही. त्यामुळे आपण घडणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यावर किती परिश्रम केले पाहिजे, त्याच्यावर किती काम केले पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. शब्दात परकेपणाचा गंध आला की मायेचे फुलपाखरे कधीच उडून गेलेले असतात. संयम ही कडू वनस्पती आहे पण त्याची फळे नेहमीच गोड असतात. लक्षात ठेवा, कुटुंब म्हणजे फक्त रक्ताचे नाते अजिबात नाही. तुम्हाला जेव्हा गरज असताना आदरासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब असतो. चंद्र दिसायला जसा आपल्या जवळ वाटतो तसंच काही माणसं आपल्याला जवळचे वाटतात पण मात्र तो आपला भ्रम असतो. तुमच्या वाईट काळात लोकांनी तुमच्यासोबत उभं राहावं अशी तुमची अपेक्षा असेल तर तुमच्या चांगल्या काळात त्यांना जपायला शिका. आयुष्यातील सर्व गोष्टी बदलणार आहेत. थोडा धीर धरा. कोणाचे दिवस बदलतील तर कोणाची मनं बदलतील. काबाड कष्ट करून मिळालेले यश हे सोन्यासारखे अमूल्य आहे. अर्थात परिश्रमाशिवाय मोठे फळ मिळणे कठीण आहे. खराब असणारे
सांडपाणी का दिलं म्हणून इवलसं रोपटं सुद्धा आपली वाढ थांबवत नाही. मग इतरांचे निगेटिव्ह विचार ऐकून आपण का थांबावं? मनाला न आवडणाऱ्या व स्वभावाला न पटणाऱ्या भूमिका पार पाडाव्या लागणारा चित्रपट म्हणजे आपलं आयुष्य. स्वामी म्हणतात, ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. संशय अडचणीचा डोंगर निर्माण करतो, पण जर स्वतःवर विश्वास असला की त्या डोंगरातून पण आपला रस्ता निर्माण करतो. तुमच्या चरणी मस्तक ठेवले, मिळाली सुखाची सावली. स्वामी महाराज, तुम्ही आमची गुरु माऊली. कर्माचं तत्व फार वेगळं असतं, म्हणून कर्म करताना विचार करत जा. कारण कोणाचा आशीर्वाद वाया जात नाही, ना कोणी दिलेला तळतळाट. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतो, खेळ त्याचा असतो. तुम्ही जे इतरांसोबत केलं आहे ते परत सहन करण्याची ताकद ठेवणं हाच खरा कर्मयोग आहे. निसर्गाचा भागाकार हा नियशेष असतो, जो व्याजासकट सगळं परत करतो. स्वामींचा शिष्य होऊन आयुष्य जगणं याच्या इतकं भगत भाग्य दुसरं कोणतंच नाही. घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेल असं नाही. दोन्हीचा उपभोग घेण्यासाठी आधी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्त्वाचं असतं. प्रत्येकाची सकाळ वेगळी, प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई वेगळी, प्रत्येकाचा संघर्ष सुद्धा वेगवेगळा असतो. त्यामुळे स्वतःची तुलना कोणासोबत करू नका. खेळ तर चालू राहणार. प्रश्न हा आहे की आयुष्य आपल्याशी खेळत आहे की आपण आयुष्याशी खेळत आहोत. हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवर विश्वास ठेवा, आणि जर आपले प्रयत्न तगडे असतील तर नशिबालाही वाकावेच लागते. बस इतकंच लक्षात ठेवावं. राग हा माणसाचा किती पण हा मोठा शत्रू असला तरी तो योग्य वेळी आलाच पाहिजे, नाहीतर रोग लाग न करल्यावर फायदा उचलायचं बघतात. त्यामुळे राग करणं हे चांगलं असतं काही ठिकाणी. जे बदलणे शक्य आहे ते बदला, जे बदलता येत नाही ते स्वीकारा, आणि जे स्वीकारता येत नाही त्याच्यापासून दूर राहा. पण स्वतःला आनंदी ठेवा. कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म दुसरे कोणतेच नाही. ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची आवश्यकता राहत नाही. जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देण्यात महत्त्व असतं, कारण मागितलेला स्वार्थ असं दिलेलं प्रेम असतं. जीवनातील सर्वोत्तम तत्वज्ञान म्हणजे मन प्रसन्न ठेवणे. यामुळे आनंद मिळतो की नाही माहीत नाही, पण आनंदी मन नेहमी यशाकडे नेऊ शकते. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. आयुष्याच्या वाटचालीत संघर्ष एक अनिवार्य पाऊल आहे. तुम्ही त्यासाठी नेहमी तयार राहा आणि त्याचा सामना करण्यासाठी नेहमी सज्ज राहा. आनंदाने फुलवूया जीवनाचा सुंदर मळा, सद्विचारांच्या रेषाने रंगवूया मनाचा मळा. आपण हे सगळे मोठ्यांचा छोटेपणा आणि छोट्यांचा मोठेपणा, नात्यांमधला आदर वाढवतो, आणि त्यामुळे नात्यांची वाढ होते आणि त्यातून प्रेम निर्माण होते. समाधानी राहण्यासाठी समस्येवर रडण्यापेक्षा त्यावर उपाय शोधण्याचा धाडसी प्रयत्न करा. जीवनातील आव्हाने स्वीकारा आणि त्यावर मात करण्याचा प्रयत्न करा. विचार करण्यासाठी बोलणे अनिवार्य नाही, पण बोलण्यासाठी विचार करणे आवश्यक आहे. सध्या जीवनात दिखाऊपणा इतका वाढलाय की तुम्हाला सुखी राहण्यापेक्षा तुमचे सुख दाखवण्याची गरज वाढू लागली आहे. जी माणसे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद कधीच कमी होऊ देत नाही. आयुष्य म्हणजे भावना आणि वास्तव यातील तडजोड. प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला भावना सोडून वास्तव स्वीकारावं लागतं. त्यामुळे लिहिल्याशिवाय दोन शब्दातील अंतर कळतच नाही. तसेच हाक आणि हात दिल्याशिवाय माणसाचे मन जुळत नाही. क्षमा हे एक उच्च सद्गुण आहे, जो भूतकाळ आणि भविष्यकाळ
दोन्ही प्रतिष्ठित ठेवत असतो. भरपूर कष्ट करून माणूस मोठा झाला तरी लोक नशिबावानच समजतात त्याला. लोक हे बोलतच राहणार, पण आपण आपलं काम करत राहायचं. दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्या पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही. आपल्याला कृतीने 1000 शब्दापेक्षा जास्त परिणाम साध्य करणे शक्य आहे. व्यवहारी माणसाकडून माणसाची माणुसकीची अपेक्षा ठेवू नका, कारण आपण अशी माणसं फायदा असेल तरच संबंध ठेवत असतात. जगातील फक्त मानव एकमेव प्राणी आहे ज्याला भगवंताने हसण्याची गुणवत्ता दिली आहे. गमावू नका. नेहमी आनंदी राहा, हसत राहा, हसवत राहा. दिवस सुंदर आणि आनंदी जाण्यासाठी जे तुम्हाला हवे ते इतरांना द्या आणि मग बघा चमत्कार कसा होतो तुमच्या जीवनात. आयुष्यात उघडणार पान कोरं असतं. त्यात खोडाखोड करायची की सुबक अक्षराने सजायचे हे आपल्यावर अवलंबून असतं. विश्वासू व्यक्ती सोबत असला की भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज नसते. त्यांच्या चेहऱ्यावरील भावच सर्व काही सांगतात. वाईट विचारांचं गवत हे आपोआप येतं. चांगल्या विचारांच्या गोष्टी नेहमी पेरावे लागतात. आज एक नवीन दिवस आहे आणि त्याचबरोबर नवीन संधी देखील आहे. प्रत्येक क्षणाचा पुरेपूर फायदा घ्या आणि तुमची सकाळ चांगली जावो. आपले स्वतःचे आयुष्य बदलण्याची संधी आणि सामर्थ्य नेहमीच आपल्यामध्ये असते. प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते. ती काहींच्या डोळ्यातून, काहींच्या मनातून, काहींच्या अंतर्मनातून तर काहींच्या स्मित हास्यातून व्यक्त होत असते. पैसा नष्ट झाला तरी चालेल, पण वेळ ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. तिचा योग्य वापर केल्याने तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. एक नेहमी लक्षात ठेवा, नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नसते. मेहनत करूनच उघडावे लागते. सगळीच दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे. मन प्रसन्न करा, सगळीच दुःख दूर होतील. एकमेकांच्या भावना जपल्या की नातंही नकळत घट्ट होत जाते. दुसऱ्यांच्या मनातील भावना कळायला आपले मन देखील निर्दोष असावे लागते. आपल्याला मनात दोष असेल तर दुसऱ्याच्या मनातील चांगल्या भावना आपल्याला कशा कळतील? दुसऱ्याला नाव ठेवणारा त्याला बदनाम करू शकेल, पण त्यातून स्वतः चांगला आहे हे मात्र सिद्ध करू शकत नसतो. अंधार झाला तर स्वतःच्या सावल्या सुद्धा साथ सोडतात. म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकटं चालण्याची हिंमत ठेवावी लागते. जीवनात काय होईल ही भीती का बाळगायची? प्रत्येक वेळी वाईट होईल हा विचार का करावा? ध्येयासाठी पुढे पुढे चालत राहा. काहीच मिळालं नाही तर निदान नवीन अनुभव तरी मिळेल. जीवनाचा आनंद आपल्या पद्धतीने घेतला पाहिजे. लोकांच्या आनंदासाठी वागलाही सत्कर्शीमध्ये नाचावे लागते. काही लोकांच्या वागण्यात इतका खोटेपणा असतो ना, पण ज्यासमोर इतका मोठेपणा की त्यांच्यासमोर असं वाटतं की या माणसासारखं माणूसच नाही. ज्याला कोणाकडूनही कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही, अशा माणसाला कोणीही दुःखी करू शकत नाही. दुःख आणि त्रास देवाची प्रयोगशाळा आहे, जिथे आपली क्षमता आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जात असते. मन तुमचे सर्वात श्रेष्ठ मित्र किंवा शत्रू असते, त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवणे हे तुमच्या जीवनाचे सारांश आहे. वास्तव आणि विस्तवात हात घालायचा असेल तर चटके सहन करायची तयारी ठेवावी लागते. पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. ज्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडतेच. आठवणी या नेहमीच अस्वर्णीय असतात. काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसतो, तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो. हीच आयुष्याची गंमत आहे. जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य आपल्याला कमी पडेल. जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देण्यात आपला मोठेपणा समजावं. हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी. मन अशांत असताना
मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी. संकट समयी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतात ते माझे स्वामी. ताकदीची गरज त्यांनाच असते ज्यांना काही वाईट करायचे असते, नाहीतर जगात सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे असते. कारण प्रेमानेच जग जिंकता येते. कोणाचा वाईट विचार केल्याने आमचं वाईट होणार नाही, कारण शेवटी करता आणि करविता हे स्वामीच आहेत. तुम्ही बांधत असणारे अंदाज आणि आम्हाला दिसत असणारा तुमच्या आयुष्यातला वास्तव यात खूप फरक आहे. म्हणून तुमच्यातील जे योग्य आहे तेच तुम्ही देता. नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी उभे असतात ते आपले स्वामी. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. या स्वामी दरबारात पण बसणे म्हणजे आपली काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई असावी लागते, आणि ते पण परब्रह्मासमोर बसणे सोपं नाही. म्हणूनच पूर्वपुण्याई होत्या गाठी, म्हणून झाल्या स्वामीराज भेटी. अंतिम सत्य म्हणजे फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ. पाठीमागे लागलेली संकटेच पुढे जाण्याचे मार्गे मोकळे करत असतात. आपली संगत आपले भविष्य घडवत असते. आपण कोण आहोत यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत हे जाणणं महत्त्वाचं असतं. कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊन देऊ नये. या जगात असा कोणच नाही ज्याला सगळे चांगलं म्हणतील. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात क्षमता असते. भावनाप्रधान स्वभाव हा आता गुण राहिलेला नाही, तो गुन्हा आहे, शाप आहे. आपण ज्याच्यासाठी जीव टाकून खपतो तेही त्या भावनाप्रधान स्वभावाचा गैरफायदा घेतात. हल्ली कोण केव्हा एकटेपणा दाखवेल याचा भरोसा राहिला नाही. प्रेम, विश्वास, त्याग आणि समर्पण या 4 गोष्टी फक्त त्याच व्यक्तीबद्दल मनात बाळगाव्यात जे व्यक्ती आपल्याला पाठीशी देखील आपल्यासोबत प्रामाणिक असेल. स्वामी म्हणतात, ठाम राहायला शिका. निर्णय चुकेल तरी चालतील. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. जिद्द आणि स्वामी भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळायला पाहिजेत. अपेक्षा कधीच करू नका की तुमची स्तुती प्रत्येकजण करेल, पण प्रयत्न हा नक्की करा की तुमची निंदा कोणीही करू नये. कधीही खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा वास्तवाचे चटके बसलेले चांगले असतात. निदान पुढे जाऊन आयुष्याची राखरांगोळी तरी नाही झाली होती. आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते. पाय देता देता सावरले, कारण पाठीमागे ब्रह्मांडनायक स्वामी उभे होते. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास मनात ठेवा आणि स्वामींवरती निसंकोच सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. एखादी व्यक्ती आनंदात आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्या जीवनात सगळं काही सुरळीत आहे. ती व्यक्ती आनंदी आहे कारण जीवनाकडे बघण्याचा त्याचा व्यक्तीचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. तुझ्या मनात गोंधळ मी समजू शकतो. तुला जे दिसतंय ते सत्य आहेच, पण जे दिसत नाही ते जाणून घ्यायचा प्रयत्न कर. खरं सत्य त्यातच आहे. श्री स्वामींचे नामस्मरण म्हणजे स्वामी भक्ती होय. त्यांचे स्मरण कधीही वाया जात नाही. मूर्तीपूजेपेक्षा गुरुभक्ती श्रेष्ठ आहे असे स्वामी सांगत असतात. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा. कुणीतरी तुम्हाला शोधत येईल. ज्यांच्या अंगी सहनशक्ती असते ती व्यक्ती कधीच हार मानत नाही, कारण ईश्वर त्यांच्या पाठीमागे कायम उभे राहतात. घाबरू नको. तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझं वाईट कधीही होणार नाही. ज्या व्यक्ती जे विचार निर्मळ असतात आणि सकारात्मक असतात, स्वामी त्यांची मदत करायला कोणत्या ना कोणत्या रूपात येत असतात. स्वामीराया, मी असं नाही म्हणत की माझ्या मार्गातील सर्व अडथळे तू दूर कर, पण ते सहन करण्याची ताकद
तुम्ही मला द्या. भक्ती तर सर्वच करतात, परंतु भक्त प्रल्हादासारखी किंवा मीराबाईसारखी स्वतःला संपूर्ण समर्पित भावनाने भक्तीने जे जोखून देतात, त्या व्यक्तीला मी साक्षात दर्शन द्यायला अजूनही येत असतो आणि येत राहील. माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने, कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस साथ देणार नाही, पण माणुसकी, प्रेम स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही. कडूगोळी कधीही चावत नाही, तर गेली जाते. तसेच जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारख्या कडू गोष्टी सरळ गिळाव्यात. त्याला चावत चगळत बसू नये. त्याला जेवढे चावत बसाल, आठवत राहाल, तर जीवनात आणखी तुम्हाला दुःखी होईल. ज्यांच्या अंगी सहनशक्ती असते ती व्यक्ती कधीच हार मानत नाही, कारण ईश्वर त्यांच्या पाठीशी कायम उभा असतो. ज्याच्यासोबत नेहमी राहा, त्याच्यासोबत एक वेळ खरे वागा, पण खोटे वागू नका. परंतु त्याच्यापासून नेहमी दूर राहा. त्याची नियत खराब असू शकते. घरच्या दुःखाहून बाहेरच्यांना आनंद मिळेल असं वागू नका. घरातील माणसे खुश असतील तर तुम्ही पण खुश राहणार, हे कधीच विसरू नका. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर शक्य असे काहीच नाही. आपल्याकडे कुणी काहीही मागितले तरी यथाशक्ती देत जा. देवाचे आभार माना, कारण त्याने तुम्हाला देणाऱ्यामध्ये बसवले आहे, मागणाऱ्यामध्ये नाही. अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवते. आयुष्यात कोणतेही दुःख रोखण्याचा एकच उपाय म्हणजे काहीही आपले नाही, काहीही आपले नव्हते आणि काहीही आपले राहणार नाही, हे सत्य स्वीकारणे. जो जीवनभर नियमित भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो व भगवान श्री स्वामी समर्थ महाराज जे ज्याचे दैवत आहे, त्याच्या अंतकाळी भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज परलोकी जाण्याचे मार्गदर्शनासाठी येतात. हे अनुभव सत्य आहे. ओटात एक आणि पोटात एक असं कधीच वागू नका. आपण जसे आहोत तसंच बाहेर दिसायचं असतं. दिसायला भारदस्त असणं हे आपल्या हातात नसतं. विचारांनी भारदस्त असणं हेच आपल्या हातात असतं. खरं वागणं, परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण असतं. जसे जसे तुम्ही यशस्वी होत जाता तसा लोकांचा दृष्टिकोन तुमच्याकडे पाहण्याचा वेगळा होत जातो. आपल्या जीवनात परमेश्वरावाचून नडते असे जोपर्यंत आपल्याला वाटत नाही, तोपर्यंत आपले नामस्मरण खरे नव्हे. परमेश्वरच आपल्या जीवनाचा आधार, त्याशिवाय आपण जगू शकत नाही, अशी वृत्ती बाळगण्यासाठी होणारे नामस्मरण तेच खरे नामस्मरण. परमेश्वराचे नाम हेच आपल्याला जीवनाचे सर्वस्व समजून नाम घेतले तर जीवनाचे सार्थक झाल्यावाचून राहणार नाही. नामाने भगवंताची प्राप्ती होणारच ही खात्री असावी. अशा नामालाच निष्ठेचे नाम असे म्हणतात. साधनात साधन म्हणजे भगवंताचे नाम, दानात दान म्हणजे अन्नदान आणि उपासनात उपासना म्हणजे सगुणाची उपासना होय. मी इथे नाही, मी तिथे नाही, मी गेलो नाही, मी जात नाही, मी फक्त एका नामातच आहे. ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मी आहे. नामात किती प्रचंड शक्ती आहे, अनुभव घेऊनच पहा. ज्याला 4 पैसे शिल्लक टाकावे असे वाटत असेल त्याने पहिली कोणती गोष्ट करायची, तीही कोणतीही कर्ज ठेवू नये. हे साधले की मग खर्च थोडा कमी करण्याचा यत्न करावा, म्हणजे सहजच शिल्लक पडू लागते तुमची रक्कम. तोच नियम प्रेमाला लागू असतो. प्रेम वाढावे असे वाटत असेल तर प्रथम द्वेषबुद्धीला मूठमाती देणे जरुरी आहे. नंतर प्रेम कसे वाढेल याचा उद्योगाला लागावे. चुकूनसुद्धा कोणाचे मन दुखावणार नाही अशी दक्षता घेणे जरूर आहे. माझ्या मनाचे विकार जात नाहीत असे चांगल्या माणसांनासुद्धा वाटते, पण जे जात नाहीत असे झोकून त्यांचा ध्यास घेतल्याने ते उलटं वाढतील. तिकडे लक्ष देऊ नका. नाम घेणे हे आपले काम करीत राहावे, म्हणजे विकार
आपोआप कमी होत जातील. मात्र मनाच्या मागे देहाला जाऊ न देणे इतके जपले पाहिजे. आपली बुद्धी आपल्याला समाधानप्रद नेत नाही, तर दुसऱ्याची मदत घेणे आवश्यक आहे. अशावेळी ज्यांची मदत आपण घेतो त्यांचे आपण ऐकायला नको. जो शिष्य आज्ञा पाळतो त्याला भेटणे गुरुला भागच आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे मुंग्यांनी राणी जागेवरून हलवली की त्याच्या मागे असणाऱ्या हजारो मुंग्या तिच्याबरोबर नाहीशा होतात, त्याचप्रमाणे एक देहबुद्धी काढून टाकली की आपल्या मनात उठणारे हजारो संकल्पे नाहीसे होतात. हे देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर जे ज्ञान होते त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. असे आत्मज्ञान झाल्यावर जे पूर्ण समाधान मिळते तेच खरे भगवंताचे दर्शन होय. जर देवाचे प्रेम नसेल तर त्या सत्कर्मापासून तितकासा उपभोग होणार नाही. याउलट देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असून सुद्धा जर नीतिधर्माचे आचरण नसेल तर ती परमार्थाची इमारत टिकू शकणार नाही. जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार, भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव परमार्थ. भक्ती प्राप्त होण्याचा मार्ग म्हटला म्हणजे सर्व कर्तृत्व भगवंताकडे देणे, सर्व त्यांच्या इच्छेने चालले असे मागणे आणि आपल्या प्रत्येक क्रिया त्याला समर्पण करणे. असे केल्याने आपला अभिमान लवकरच नाहीसा होतो. तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असे वाटत असते, पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नाही. त्यासाठी डॉक्टरचे औषध घ्यावे लागते. ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते त्याने नाम घेणे हेच एक औषध घ्यावे. जगात सात्विक वृत्तीने वागणारे पुष्कळ असतात, पण मी करतो हा अभिमान त्यांच्याही सुटत नाही. मी भगवंताचे कृत्य भगवंताला अर्पण करतो असे म्हणतो, याचा सुद्धा अभिमान आपल्याला होतो. ज्याचे फळ आपल्या हाती नसते ते कर्म मी केले असे म्हणण्यात काय पुरुषार्थ आहे. आपण करते म्हटले, परंतु मग काय आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडतात कुठे? पण नसले करते पण आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुःखी होतो. हे सर्व रामाचे असून तोच सर्वांचा करता आहे असे संत सांगतात. अशी भावना ठेवल्यावर सुखदुःख भोगावे लागणार नाही. लहान मूल बाहेर खेळत असते, परंतु मध्येच त्याला आईची आठवण होऊन तिच्याकडे धावते. याचा अर्थ असा की मुलाला आईचे सूक्ष्म स्मरण सतत असते. जसा भगवंताचा चटका, तशी त्याच्या अस्तित्वाची जाणीव, तशी त्याची निष्ठा आपल्याजवळ पाहिजे. मनाची अत्यंत क्षीणतेची अवस्था म्हणजे मृत्यूसमयीची, परंतु त्या समयी माझे स्मरण ठेवावे असे भगवंतांनी सांगितले असताना त्यापूर्वी केव्हाही मन थकले आणि स्मरण करू शकत नाही असे होणे शक्य नाही. मला अजून अमुक करायचे आहे ही कल्पना सोडून द्यावी. आता मी परमेश्वराचा झालो, असा मला काही करायचे राहिले नाही, अशी मनाची स्थिती झाली पाहिजे. साधकाने शक्य तितके कर्तव्य करावे आणि मग भगवंत किंवा गुरु पाहून घेतील असे म्हणून आनंद राहावे. ज्ञानी होऊन नामस्मरण करणे किंवा भक्त होऊन नामस्मरण करणे एकच आहे. दोन्हीकडे भगवंत प्रेम मुख्य आहे. रामाला जाणते ते पाने शरण न जाता नेमतेपणाने शरण जावे. भगवंताकरिता कोणी कष्ट करू नका. कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे, ती वस्तू सात्विक प्रेमाने साध्य होणारी आहे. आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो. तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा. आपापसात प्रेम वाढवा आणि मग सर्व जग आनंदमय प्रेममय दिसू लागेल आणि शेवटी तुम्हाला स्वतःचा विसर पडेल. गुरुने सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते फक्त कष्टालाच कारण होईल. साधनांची कितीही आटापिटा केली आणि शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थ जातील. वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे. ही भावना दृढ झाली पाहिजे. ती तशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो आणि गुरु सांगेल तेच साधन खरे वाटू लागते. आपण काही एका निश्चित कार्याकरिता जन्मलो आहोत, ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणे हे होय. जे मिश्रण आहे ते पचायला कठीण असते. उदाहरणार्थ भाजणी मिश्रण नसलेल्या एकच शुद्ध अन्न पचायला सोपे असते. जसे खरे त्याचप्रमाणे आपले अंतःकरण अगदी शुद्ध असावे.
म्हणजे ते सर्वांमध्ये लवकरच मिसळते, पण आपल्या अंतःकरणामध्ये सर्वाचे मिश्रण असल्यामुळे ते सर्वांमध्ये समर्थ होऊ शकत नाही. जगातले आपले समाधान किंवा असमाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून असते. माझ्याकरिता मी नसून मी लोकांकरिता आहे, माझ्याकरिता जग नसून मी जगाकरिता आहे, ही वृत्ती आपण मनात ठेवावी. आजचा हा स्वामी संदेश आपण इथे समाप्त करतो. असे स्वामींचे प्रेमसंदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि त्याचबरोबर आपल्या या स्वामी संदेशाला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.